नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळीकडे आता सुरू झालेल्या आहेत. नगरपालिकांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यातला कवठेमहांकाळ आणि तासगाव हा विधानसभेचा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. विशेषतः त्यातला तासगाव तालुका अधिक ठळकपणे चर्चेत आलेला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की तासगाव तालुक्यातून जाणारा एक रस्ता केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यानं विभागानं मंजूर केलेला रस्ता, नामदार नितीन गडकरी यांनी मंजूर केलेला एक रस्ता आणि त्याच तालुक्यातल्या म्हणजे तासगाव तालुक्यातल्या सिद्धेवाडी तलावापासून अंजनी तलावापर्यंत एक पाणी आणण्याची योजना किंवा पाणी आणण्याचं एक काम याचं श्रेय नेमकं कुणाचं यावरून वादाला सुरुवात झालेली आहे. आणि या वादाला सुरुवात केली आहे ती माजी खासदार संजय काका पाटील यांनीच केलेली आहे. म्हणजे त्याचं झालं असं की जो रस्ता मंजूर झालेला आहे की जो मनमाड पासून बेळगाव पर्यंत जाणार आहे आणि तो तासगाव मधनं रिंग रोड पद्धतीनं जातोय, तो काकडवाडी पासून पुढे जाणार आहे, तो रस्ता मंजूर करण्यासाठी संजय काका पाटील यांनी खासदार असताना प्रयत्न केले. ते 10 वर्ष खासदार होते. असं असताना सुद्धा आमदार रोहित पाटील आत्ता जे शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीचे तरुण आमदार आहेत, आमदार रोहित पाटील यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावली आणि ह्या कामाचं श्रेय रोहित पाटील यांचं आहे अशा स्वरूपाचं ती पोस्टर्स होती. त्यामुळं संजय काका पाटील यांनी या विषयावरच्या संदर्भामध्ये टीका केलेली आहे आणि यांनी रोहित पाटील यांनी पोस्टर बॉय असं होऊ नये आमदारांनी असं म्हणलेलं आहे त्यांनी. आणि केवळ पोस्टर आणि सोशल मीडिया अशा स्वरूपाच्या ह्याच्यातून कधी राजकारण उभा राहत नाही, समाजकारण उभा राहत नाही आणि सामाजिक कामही होत नाही. त्यामुळं प्रत्यक्ष काय घडलंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं संजय काकांचं म्हणणं आहे. आता ह्यातमध्ये अशी परिस्थिती आहे, संजय काका यांनी स्वतःच आज या संदर्भामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि ती सोशल मीडियावरतीच त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता ह्या दोन्ही कामाच्या संदर्भात म्हणजे हा जो रस्ता आहे या संदर्भामध्ये आमदार रोहित पाटील यांनी नामदार नितीन गडकरी यांची नुकतीच नागपूरमध्ये भेट घेतली. त्यापूर्वीही त्यांनी त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि या रस्त्या संदर्भामध्ये पाठपुरावा पण त्यांनी केला असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. आणि आता ते सत्तारूढ पक्षाचे जरी नसले तरी विद्यमान आमदार आहेत आणि त्यामुळं आता जे काम मंजूर झालेलं आहे रस्त्याचं त्याचं श्रेय त्यांचंच आहे असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी डिजिटल वगैरे असे लावलेले आहेत. त्याचबरोबर जे दुसरं काम आहे म्हणजे सिद्धेवाडी तलावातून अंजनी तलावात पाणी आणण्याचं जे काम आहे त्या कामासंदर्भात सुद्धा आमदार रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेकदा भेट घेतली, त्यांच्यावर चर्चा केली सविस्तर आणि या कामासाठी निधी मंजूर करावा आणि हे काम तातडीनं मंजूर करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेली होती. आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं होतं आणि त्यानुसार आता हे काम मार्गी लागतंय असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. त्यामुळं साहजिकच संजय काका पाटील यांचे समर्थक अत्यंत अस्वस्थ आहेत, नाराज आहेत आणि त्यामुळं संजय काका पाटील यांनीच ह्या विषयाला सुरुवात केली असं आपल्याला दिसतंय. आता हे जे सगळं चालू आहे हे याला एक पार्श्वभूमी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. आपल्याला माहित आहे की तासगाव तालुक्यामध्ये 6 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 4 जागा आहेत आणि त्या 10 जागांपैकी रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा आणि संजय काका पाटील यांनी आता जी विकास आघाडी स्थापन केलेली आहे ती विकास आघाडी या दोन्हींचं मिळून काही युती होती का, आघाडी होतीये का अशी चर्चा बरेच दिवस चालू आहे. संजय काका पाटील हे गेली 10-12 वर्ष 10-11 वर्ष जवळजवळ भारतीय जनता पक्षात होते. नंतर काही काळ ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि आता त्यांनी स्वतंत्र विकास आघाडी स्थापन केली. सध्या ते सत्तारूढ पक्षाच्या म्हणजे प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या ठामपणे विरोधात उभे राहिलेले आहेत, आंदोलनं करतायत अशी एकूण परिस्थिती आहे. त्यामुळं रोहित पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्णपणे महायुतीच्या विरोधात आहे
त्यामुळं रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय काकांची विकास आघाडी यांनी कवठेमहांकाळ तासगाव तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आघाडी करावी असा संजय काका पाटील आणि त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे म्हणा किंवा म्हणणं आहे. परंतु रोहित पाटील आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते असं म्हणतात की आपण गेल्या वेळेला स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, कुणाची मदत न घेता महाविकास आघाडी म्हणूनच आपण निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे आता आपल्याला कुणाबरोबर म्हणजे विशेषतः विकास आघाडी बरोबर तडजोड करायचं काही कारण नाही. जास्तीत जास्त आपण खासदार विशाल पाटील यांच्याबरोबर काही प्रमाणात तडजोड करूया, कारण विशाल पाटील यांना एक जागा प्रामुख्यानं येळावीची पाहिजे. अजून पुढचा तपशील आपल्याला काही समजलेला नाही, पण प्रामुख्यानं येळावीची जागा, ज्या जागेवरून येळावीच्या मतदारसंघातून म्हणजे जिल्हा परिषद गटातून अमित पाटील हे युवा नेते निवडणूक लढवू इच्छितात जिल्हा परिषदेची. ते विशाल पाटील यांचे निकटवर्ती आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, मोठी राजकीय परंपरा असलेले आहेत आणि येळावी हे खूप मोठं गाव आहे त्या मतदारसंघातलं. इतरही गावं आहेत परंतु येळावी हे एक प्रमुख गाव आहे त्या जिल्हा परिषद गटातलं आणि मोठी राजकीय परंपरा असलेले अमित पाटील तिथनं निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यामुळे त्या जागेसाठी आपण विशाल पाटील यांच्याबरोबर तडजोड करूया, परंतु विकास आघाडी बरोबर तडजोड केली तर मग आपल्या वाट्याला काहीच यायचं नाही असं त्यांचं एकूण त्यांच्या कार्यकर्त्यांचं समर्थकांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे 10 जागा जिल्हा परिषदेच्या, त्यानंतर तासगाव तालुक्यातल्या 12 जागा पंचायत समितीच्या आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या 8 जागा पंचायत समितीच्या, तासगाव नगरपालिका जिला मोठा इतिहास आहे तासगाव नगरपालिकेला आणि इकडची कवठेमहांकाळ नगरपालिका, या निवडणुकांच्या बाबत ही दोघांचं आघाडी होणार का अशी चर्चा बरेच दिवस चाललेली आहे. आता पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनी हा विषय पुढे आणलेला आहे, हा राजकीय श्रेयवादाचा विषय आणलेला आहे. त्यामुळं ती पुन्हा त्यांची युती म्हणजे जी संभाव्य आघाडी आहे त्याच्यामध्ये काही अडचण येणार आहे का, काही अडथळे येणार का, काही अडचणी येणार का, आता पुन्हा एकदा नव्यानं हा प्रश्न निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे संजय काका पाटील हे गेली 10-11 वर्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून काम करत होते. भारतीय जनता पक्षाचे एक मातब्बर नेते म्हणून ते ओळखले जात होते. आता संजय काका पाटील यांनी मात्र रोहित पाटील यांच्यावरती अशी टीका केलेली आहे की ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, परंतु त्यांची सत्तारूढ गटाबरोबर अधिक जवळीक आहे. म्हणजे राजकारण कसं बदलतंय पहा, परिस्थिती कशी बदलती पहा. म्हणजे गेली 10-11 वर्ष भारतीय जनता पक्षात असलेले, भारतीय जनता पक्षाचे खासदार असलेले संजय काका पाटील आज रोहित पाटील या आमदारांच्यावरती सत्तारूढ पक्षाबरोबर म्हणजेच भारतीय जनता पक्षाबरोबर जवळीक असल्याची टीका करतायत. राजकारण आहे, शेवटी बदलत असतंच नेहमी राजकारण आणि त्यामुळं परिस्थिती बदलत असती. पाहूया आता नेमकं काय होतं ते. या श्रेयवादामुळं काही ह्या दोघांची आघाडी होण्यात काय अडचणी येतात का हेही आपल्याला लवकरच समजून येईल. आमचं हे रागरंग.com ही जी आमची YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.